शासन जो आमच्यावर अन्याय करत आहे त्या अन्यायाच्या विरोधात आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून सन्माननीय श्री रामदास बर्डे साहेब आज गेली 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। आजचा हा 4था दिवस आहे। मुळात ज्या रेग्युलर आमच्या ज्या मागण्या आहेत, काही आम्ही आवाज तो मागण्या करत नाही आहोत। आमचा जो हक्क आहे त्या हक्कासाठी आज आम्ही इथे लढत आहोत आणि बर्डे साहेब उपोषणाला बसले आहेत आणि आमचे सगळे जे कंत्राटी कर्मचारी आहेत संपूर्ण महाराष्ट्रात ते सुद्धा इथे त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित आहेत। मुळात गेली 12 ते 13 वर्ष 2012 पासून आज आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना 7,000 आणि 12,000 या मानधनांवर काम करावं लागतं। या मानधनामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही आहे। शासन आपल्या GR मध्ये आमचं मानधन हे 7व्या वेतन आयोगानुसार आहे असं सांगतं, परंतु देताना मात्र आमच्या हातात तुरी दिली जाते आणि याच्या विरोधात हे उपोषण आहे। आमच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत की आम्हाला आमचं मानधन प्रॉपर वाढलं पाहिजे, मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे 2012 पासून जे मानधनामधला जो फरक आहे तो आम्हाला मिळायला हवा आहे। त्याच हिशोबाने दरवर्षी आम्हाला इन्क्रिमेंट दिली पाहिजे। त्याचप्रमाणे आमच्या ज्या काही रेग्युलर रजा आहेत, वैद्यकीय रजा आहेत, महिलांसाठी प्रसूती रजा, विमा संरक्षण, वैद्यकीय संरक्षण हे आमचे जे मूलभूत हक्क आहेत ते मूलभूत हक्क आम्हाला शासनाने द्यावे यासाठी हे उपोषण आहे। आणि मी विनंती करेल शासनाकडे की त्यांनी आमच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघावं आणि गांभीर्यपूर्वक बघावं। आज 685 कर्मचारी या आझाद मैदानात बर्डे साहेबांच्या सोबत आहेत। मी पुन्हा एकदा विनंती करेल की आम्ही सगळे सुशिक्षित लोक आहोत, इथे कोणी अशिक्षित नाही आहेत। आमच्या इथला शिपाई सुद्धा ग्रॅज्युएट आहे। तर विनंती करतोय की हे आमचं उपोषण संपवण्यासाठी की त्यांनी आम्हाला मदत करावी आणि आमची जी हाक आहे ती शासनापर्यंत पोहोचवावी आणि आम्हाला न्याय द्यावा। धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।